प्रसाद ओके ओके आहे का ते? नाही कसं खेड्यापाड्यात लोकांना नॉलेज नसतं ना, म्हणून त्यांनी असं चुकीचं लिहिलं असेल. पण सर म्हणजे आहे तुमच्याच नावाचं, 7-12 तुमच्याच नावाचं केलेलं आहे सर. नक्की? हा, तुम्हाला पण घर अलॉट करणार आहे, पण तुम्ही आले 2-3 वेळा, पण अजून 4-5 वेळा आले तर तुम्हाला पण थुकटवाडी एक घर भेटणार आहे सर. हे बघा सर, तुमच्यावर इतके आरोप केलेले आहेत सर, लोकांना सांगतो. नाही, मी जामिनीसाठी आले. नाईस टू मीट यू सर. मी अजिंक्य देव यांची वकील आहे आणि मी त्यांच्यासाठी बेल घेऊन आले. आता केस सुरू केलं नाही तुम्ही, वकील बेल आणता, दाखवा आता इकडे काय आणलं ते. 1 मिनिट सर. ह्या बेल चालणार नाही. का चालणार नाही सर? हा बेल जर सगळ्या देवाला चालतो तर अजिंक्य देवाला का चालणार नाही? ही केस तुम्ही आत्ताच्या आत्ता सीआयडीच्या हाती सोपवा प्लीज. अरे नाही रे, सीआयडी नको, ते तोडफोड करतात यार. अरे अरे मॅडम, परस्पर सीआयडीला केस देऊन मोकळे होते. हाँ सर. तोड़ दो दरवाजा. यस सर. माझा अरे अरे काय लावलं रे? आस्था ग्रामपंचायतने अलॉट केलं त्यांना घर, तुम्ही तोडलं जरा. आणि तुम्ही आत आल्यावर परत दरवाजा तोडाल का जाता रे यार? आलेत नाही आत मध्ये. कुछ तो गड़बड़ है. काही गडबड नाही आहे. हेलो अजिंक्य देव सर. अरे तो पंखा थांबवा पहिले, ते पाते का हात कटतील त्यांचे. तुमच्यावर पहिला आरोप दिलाय सर. हा आरोप तुमच्यावर जे मराठी चित्रपट कलाकार आहेत तुमचे त्यांनीच केलेला आहे सर. त्यांनी असं केलं आहे तर तुम्ही बा हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटात काम करता. म्हणजे हा आरोप नाही आहे, पण तुम्ही मराठी कलाकारांचा आवाज हिंदीत मांडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे सर. कोण म्हणतं असं मराठी कलाकारांचं म्हणणं आहे. म्हणजे कसं आहे की मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हिंदीत तुम्ही काम केलं तर हिंदी कलाकारांनी तुमचे नकला केलाय सर. तुमची कला चोरली त्यांनी, पण तुम्ही त्याच्याबद्दल एक शब्द पण काढला नाही असं मराठी कलाकारांचा आरोप आहे सर. हे बघा तुमचं एक गाणं सर, म्हणजे भन्नाट रानवारा. भन्नाट रानवारा हे गाणं व्हायोलिन वाजवलं, ते सेम व्हायोलिन शाहरुख खानने वाजवलं सर. तुम्ही नाही म्हणा, बरोबर आहे की नाही? माहित नाही मला नाही. अरे मी पुरावे आहेत आमच्याकडे. अरे थांबा, सर्जामध्ये ढोल वाजवला तुम्ही, तो सेम ढोल सर शाहरुख खानने वाजवला सर. नाही वाजवला सांगा. पुरावे आहेत आमच्याकडे. पुरावे आहेत तर दाखवा मग. दाखवा त्यांना पुरावे, दाखवा. सेम टू सेम सर. सर तुमचे बघा जोरदार टाळ्या सर. सरांची कला ही हिंदीवाल्यांनी चोरली, तर तुमचं काय म्हणणं आहे सर, सांगा प्लीज. आता हे मला आत्ता तुम्ही एवढा शोध घ्याल या सगळ्या गोष्टीचं माहितच नव्हतं. खरंच आज मला कळलं मुंबई पोलीस का सर्वात जगात चांगलं आहे. तुम्ही हे सुद्धा शोधून काढलं. क्या बात आहे, क्या बात आहे सर. सरांचं आपल्याला फिंगर चिप्स घ्यायला पाहिजेत.
जा कार्बन मोनोक्साइड घेऊन ये. अब हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी. शामरुग आहे तुम्ही. दया हा हात हलत का नाही आहे. या, सांगा त्यांना आता. सर ते मोजेत सर मोजे. हँडग्लोव्स कुठे आहेत. अरे तरी म्हणलं बूट नीटका जात नाही मला. आपलं ठीक. सर एक मिनिट सांग सगळं करतो मी. थँक्यू दया थँक्यू. सर ओके ह्यात थोडस कार्बन मोनॉक्साईड टाक. टाक. ओके. मिस्टर अजिंक्य देव सर. दया चेस सर. बघ लक्षात आलं, तुम्ही तुमची बॉर्डर क्रॉस करू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, खरोखर आश्चर्य वाटेल, पण दुसरा गुन्हा तुमच्या घरातल्या लोकांनी नोंदवला सर तुमच्यावर. काय सांग काय तुमच्या घरातल्या लोकांनी नोंदवला का तुम्ही घरात जेवत नाही, नुसतं च्यवनप्राश खाता. खोटं सांगताय सगळे. चित्रतरुण राहण्यासाठी हे कायमस्वरूपी काय राहण्यासाठी चित्रतरुण राहते ना, कायमस्वरूपी असा माणूस हे राहते. चिरतरुण आ? चिरतरुण चित्रतरुण काय अच्छा, चिरतरुण राहण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही सकाळपासून म्हणजे सकाळी उठला च्यवनप्राश खाता, चहा बरोबर च्यवनप्राश, जे ब्रेड बरोबर च्यवनप्राश, खारी बरोबर च्यवनप्राश, भाताबरोबर च्यवनप्राश. कसं लागत असेल? नाही पण मी खात आहेत माझ्या बरोबरचे मित्र बरेच जे फक्त च्यवनप्राश खाऊन जगतायत, पण मी नाही खात ते. तुम्ही नाही खात ना, पण नाही, तुमच्या घरच्या लोकांनी आरोप दिलेला आहे सर. म्हणजे आहे. असं आहे ते प्रॉब्लेम असं झालेला आहे की जे नवीन मराठी इंडस्ट्रीमध्ये हिरो जे आलेले आहेत त्यांनी तर लय तुमच्यावर आक्षेप घेतलाय सर, का हा माणूस मला इतक्या वर्षापासून तरुण ते तरुण कसा. सर्वात मोठा राज किंवा स्वतःला फिट ठेवण्याचा किंवा त्यातल्या त्यात बरं दिसण्याचा राज म्हणजे उगाच कारण नसताना कोणाचा द्वेष करायचा नाही आणि सतत पॉझिटिव्ह विचार करत राहायचं. वा क्या बात आहे. सर याचा अर्थ तुम्ही च्यवनप्राश खात नाही. नाही मी प्रूव्ह करू शकतो. दया हा सर. अरे याचं काय चालू आहे. फिलिपाईन ऑक्साईड गेले उगे. असं काही नसते. काय फिलिपाईन ऑक्साईड घेऊन ये. हा सर स्पेलिंग सांगितली असे तर बरं झालं. कसलं ते पिलं तर टाईट होईल नेक्स्ट साईड. दया सकाळी जी प्रॉपर्टी दिली होती ती घेऊन ये. असं सिंपल सांगा ना, तुम्ही कठीण सांगता त्या गरीबाला बिचारायला. गरीबाला पाणी प्रॉपर्टीत ग्लास आहेच काय. त्यात बोट बुडवा. माझी हो च्यवनप्राश. बस बघ, काय नाहीये. बस आता फिलिपाईन ऑक्साईड टाक ह्याच्यात. बेस आला तर याचा अर्थ हे च्यवनप्राश खातात. माय गॉड. सर चुकून झालंय सर, माझं ऐका सर. माझं सर अरे पण का त्या ग्लासला हात लावला का. अरे का कशाला पाहिजे तुला. अरे आतमध्ये भांडी पडली आहेत ती घासायची आहेत कात्याने. तात्या नाहीये. कात्या नाही ठीक आहे मग हात्यानेच घालतो. मैं निकला गड्डी लेके. तुमच्या जे हिरोईन आहेत त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला आहे का तुम्ही अतिशय उत्कृष्ट रोमांस करता, चांगला अभिनय तुम्ही करतातच, तुम्ही उत्कृष्ट फायटिंग करता, पण सर त्यांचा आरोप हा आहे का तुम्ही
डान्स करायला आलाय कचरता सर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा बरं त्यांचं काय म्हणायचं. करेक्ट आहे, त्यांचं अगदी बरोबर आहे म्हणणं. इथे आहेत त्याच्याबरोबर, म्हणजे ज्यांच्यावर डान्स नाही केला मी, परंतु ज्यांच्यावर केला खरोखरच बहुतेक त्यांच्या पायाला नंतर खूप सूज आली असेल.